मंडळी, मी अक्षय दानावडे, जेड एंटरप्राइजेस सर्वा. आता ऑफिसला निघालोय. आता वाजलेत 11. ऑफिसला खूपच लेट झालाय जायला. हे बघा, श्रीनिधी अक्षय दानावडे. बघू शकता, पहिली ब्लॉगची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानेच होते. पण बाप्पाच्या पाय पडा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की बोल, धर्मवीर संभाजी महाराज की. ऑन द वे निघालोय ऑफिसला. बघू शकता, मागच्या रोडने आलोय. आहे सेक्टर 19 आहे. हा राईट साईडला तलाव आहे माझ्या सेक्टर 19चा. हे उजव्या हाताला दिसतंय ते गणपती मंदिर आहे. दर्शन हे बघा, सेक्टर 23 मधलं गुरुद्वारा आहे. गुरुद्वारापासून आपल्या ऑफिसचा तुम्हाला मी रोड दाखवतो. गुरुद्वारापासून सरळ जायचं. हे 4 रस्ता येतात. हा डीमार्ट कडून रस्ता येतो, हा इकडनं येतो सेक्टर 19 3 टाकी साईड, आणि हा सरळ आपल्या गार्डनकडे रस्ता जातो. गुरुद्वारापासून गार्डनच्या साईडला एकदम सरळ यायचं. बाकी ट्रांसफर वगैरह कुछ नहीं करना है ना. 15 दिन में आ जाएगा. पीएफ और पेंशन दोनों का काम थोड़ा है क्या? हाँ, पीएफ और पेंशन दोनों ट्रांसफर करना होगा. मतलब दुसरे कंपनी. आता झाडू बिडू झालाय मारून, मॉप पण मारलाय. आता टेबल क्लीन करून घेतो पटकन.
टेबल क्लीन केल्यानंतर आपल्याला काम चालू होईल प्रॉपर. टेबल घेतो सर्व पुसून. जेवणाचा डबा पण करून आणलाय. बघा आता लॅपटॉप लॉग इन केलाय. लॅपटॉप आपला थोडा अजून क्लिनिंग बाकी आहे. क्लिनिंग बाकी झाल्यानंतर खुर्ची स्टूल स्टेबल केल्यानंतर सेट करतो सर्व. कस्टमर आपलं देवासारखं आहे. कस्टमरमुळेच आपला धंदा असतो, त्यामुळं त्यांची पण व्यवस्थित सोय करायची. ते बघा आपण खुर्ची वगैरे क्लीन केली तर त्यांचे कपडे पण खराब होणार नाहीत. त्यामुळे कसं आहे, जसं आपण राहतो तसंच त्यांना राहून जाईल. आता कालचं काम राहिलेलं पेंडिंग आहे. पॅन कार्ड अपलोड करायचे आहेत. 2 हँड डिलिव्हरी आलेत काल पॅन कार्ड. काम कसं तुम्ही टायमिंग वरती दिलं ना कस्टमरला, तर तुमचं कस्टमर कुठं जाणार नाही. पण वेळेत काम दिलं पाहिजे त्यांना. दहा पॅन कार्ड अपलोड करायचे बाकी आहेत अजून. कालचं काम पेंडिंग आहे. काल पण खूप लेट झाला म्हणून सकाळी आज लेट आलो 11 वाजता. नाही तर 10 वाजता आपलं शॉप चालू होतं. बघू आता राहिलेलं काम आज दिवसभरात करू आपण. कसं पेंडिंग काम करता येत नाही. जे आपले कस्टमर चालू मध्ये येतात त्यांचं पहिलं काम पीएफचं वगैरे तर करावंच लागतंय. आता पॅन कार्ड अपलोड करायचं चालू आहे काम. दिवसभरचे पेंडिंग राहिलेलं काम कालचं. आज पण नवीन 2-3 पॅन कार्ड आलेत. मॅडम करतायत पॅन कार्ड अपलोड, बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 10:50. 11 वाजायला आलेत. अजून पण आपलं काम चालूच आहे. बघू शकता तुम्ही मॅडम पॅन कार्डची एंट्री मारतायत. आज 2-3 पॅन कार्ड आले होते. 1 हँड डिलिव्हरी आहे आणि 2 आधार कार्डच्या ॲड्रेसवरती जाणार. बाकी सर्व आज जे काम होतं पीएफचं वगैरे, जे बाकी काय आपलं जे ऑनलाईन काम आपण व्यवस्थित करतो, टाइम टू टाइम करतो. स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, पॅन कार्डचे स्मार्ट कार्ड वगैरे पण होते. जे काम होतं ते व्यवस्थित झाले आहे संपूर्ण. फक्त पॅन कार्डचंच पेंडिंग आहे. कालचे जे पॅन कार्ड होते 10 ते पेंडिंग काम करून टाकले. आज जे नवीन आले 3 त्याचं काम चालू आहे. आता वाजलेत 11, बघू शकता. हे बघा असं हे पॅन कार्डचं स्मार्ट कार्ड बनवलेलं आहे. एक मुलगा होता, त्याचं गावी गेलाय. त्याला मी बोललेलो हँड डिलिव्हरी मागवतो. नको बोलला दादा मला हँड डिलिव्हरी, मला आधार कार्डच्या ॲड्रेसवरती चालेल. पण आज आला आणि बोलला मला पॅन कार्डची गरज आहे. मी बोललो एकच ऑप्शन आहे, आपण असा एक स्मार्ट कार्ड बनवून देऊ शकतो आधार कार्डचा. बघू शकता तुम्ही, आपण हे स्मार्ट कार्ड पॅन कार्डचं बनवलेलं आहे स्मार्ट कार्ड, बघू शकता तुम्ही. नवीन निघालोय घरी आता, बघू शकता. श्रीनिधी हाय कर. हां, घरी निघालोय आता घनसोलीला. आता कोपरकरांनी त्याचं ऑफिस क्लोजिंग केलंय. आता निघालोय. सर्व पेंडिंग होतं ते काम कंप्लीट झालंय आज दिवसभराचं. ऑन द वे निघालोय आता आपण. फायनली पोचलो घरी. आता वाजलेत 12:40. फायनली पोचलो घरी. 12:45 वाजलाय. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, शुभरात्री, गुड नाईट.